नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.2 यातील आपल्याला हे 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवायचे आहेत. सोडूया. पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ. येथे आपल्याला ट्रायंगल XYZ काढायचा आहे. एक साईड दिलेली आहे YZ 7.4 सेंटीमीटर आणि एक अँगल पण दिलेला आहे Y अँगल 45 डिग्रीचा आहे आणि येथे आपल्याला दोन साईडची सबट्रॅक्शन दिलेली आहे 2.7 सेंटीमीटर. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये आपल्याला एक साईड दिली होती, एक अँगल पण दिलेला होता, परंतु येथे ॲडिशन होती. आता या प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये येथे आपल्याला सबट्रॅक्शन आहे. तर हा ट्रायंगल कसा काढायचा हे आपण पाहू. एक साईड दिलेले YZ 7.4 सेंटीमीटर. प्रथम आपण ही साईड काढून घेऊ. 7.4 सेंटीमीटरची आपण एक साईड काढलेली आहे YZ. ही आहे 7.4 सेंटीमीटर. तर येथे दोन साईडची सबट्रॅक्शन आहे, म्हणजे येथे साईड मोठी कोणती असेल? XY मोठी असेल, बरोबर आहे, आणि XZ लहान असेल. आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे XYZ. त्यामध्ये ही साईड किती आहे? 7.4 सेंटीमीटर आहे. 7.4 सेंटीमीटर. ही आहे YZ. ही साईड कोणती आहे? YZ. येथे आपल्याला Y पॉईंटवर अँगल आहे 45 डिग्रीचा, म्हणजे येथे Y पॉईंटवर अँगल काढणार आपण 45 डिग्रीचा. तर येथे साईड मोठी कोणती असेल? XY मोठी असेल, कारण यामधून ही साईड मायनस होते, म्हणजे XY मोठी आहे, बरोबर आहे. म्हणजे या व्हर्टेक्समधून काढलेली साईड मोठी आहे आणि Z व्हर्टेक्समधून काढलेली साईड लहान आहे. म्हणजे ही कशी डाव्या बाजूची साईड आहे आपली आणि ही येईल उजव्या बाजूची, म्हणजे डाव्या बाजूची साईड मोठी आहे आणि उजव्या बाजूची साईड लहान होईल, बरोबर आहे. जर डाव्या बाजूची साईड मोठी असेल, येथे डाव्या बाजूची साईड मोठी आहे, म्हणजे ही साईड मोठी येईल ट्रायंगलची, बरोबर आहे. जर डाव्या बाजूची साईड मोठी असेल तर आपल्याला काय करायचं आहे? येथे जो अँगल काढणार आपण, तो अँगल आपल्याला ह्या बेसच्या वर त्याचा रे वाढवायचा आहे. इथे आपण 45 डिग्रीचा अँगल काढू. 45 डिग्रीचा अँगल. येथे आपल्याला डाव्या बाजूची साईड मोठी असल्यामुळे ह्या बेसच्या वर जो रे आहे अँगलचा, तो आपल्याला पुढे वाढवायचा आहे. हा अँगल काढलेला आहे आपण 45 डिग्रीचा. जर उजव्या बाजूची साईड मोठी असेल तर आपल्याला हा रे काय करायचा आहे? बेसच्या वर वाढवायचा नाही, तर बेसच्या खाली आपल्याला वाढवावा लागतो. ते एका पुढे प्रॉब्लेममध्ये आहे, ते आपण त्यावेळेस पाहू. दोन साईडमधील डिफरन्स किती दिलेला आपल्याला? 2.7 सेंटीमीटर. म्हणजे आपण कंपासमध्ये 2.7 डिस्टन्स घेणार. कंपासमध्ये 2.7 डिस्टन्स घेणार, कारण तेवढा डिफरन्स आहे दोन साईडमधील. तर येथे आपण मार्किंग करणार. हे डिस्टन्स आहे 2.7 सेंटीमीटर. येथे आपण वेगळा पॉईंट घेणार. ट्रायंगल आहे XYZ, म्हणजे X पॉईंट नाही, हा वेगळा घेऊ आपण. सपोज W पॉईंट घेऊ आपण. तर आता काय करायचं आपल्याला? W हा पॉईंट आणि हा Z पॉईंट, हे दोन पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 4.1 प्रमाणेच आहे. हा जो सेगमेंट मिळाला आपल्याला WZ, हा सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे. म्हणजे या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेणार आपण आणि मार्किंग करणार. डिस्टन्स न हलू देता ह्या Z पॉईंटवरून मार्किंग करणार. येथे आपल्याला क्रॉस मिळालेला आहे, म्हणजे एक पॉईंट मिळालेला आहे, परंतु येथे मिळालेलं नाही. त्यामुळे आपण काय करणार? थोडा अजून आर्क मोठा करणार. आता पॉईंट मिळालेला आपल्याला, ते दोन पॉईंट आपण जोडून घ्यायचे आणि जोडून घेताना एक काळजी घ्यायची की जो अँगलचा रे आहे त्याला ही लाईन इंटरसेक्ट झाली पाहिजे. हे दोन पॉईंट जोडायचे आहेत आपल्याला, म्हणजे अँगलचा रे इंटरसेक्ट झालेला आहे. हा अँगलचा रे आहे, बरोबर आहे, हा इंटरसेक्ट झालेला आहे. तर हा पॉईंट कोणता येणार आहे? हा पॉईंट येणार आहे X. हा पॉईंट मिळेल आपल्याला X. तर आता आपण X, Y आणि Z हा ट्रायंगल पाहिजे आपल्याला, म्हणजे X आणि Z आपण जोडून घेऊ.
पहा एक्स आणि झेड जोडून घेतलेत तर एक्स वाय झेड हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल होईल. पहा तुम्हाला याची रफ फिगर पण काढता येईल. प्रथम काय करणार आपण, वाय झेड हे डिस्टन्स काढणार. ही रफ फिगर होईल. वाय झेड 7.4 सेंटीमीटर. नंतर वाय पॉईंटवर अँगल काढायचा आपल्याला 45 डिग्रीचा. हा अँगल येणार आहे 45 डिग्रीचा. डिफरन्स किती आहे 2.7चा. म्हणजे वाय पॉईंटवरून आपण इथे मार्किंग करणार. ही मार्किंग असेल 2.7 सेंटीमीटरची. तर आता हा मिळालेला पॉईंट सपोज डब्ल्यू असेल आणि कोणताही पॉईंट घ्या, फक्त एक्स घेता येणार नाही आपल्याला, कारण तो पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एक्सच्या व्यतिरिक्त हा कोणताही पॉईंट नाही याला इंडिकेट करायचं. पहा नंतर हे आपण जोडून घेणार आणि हा जो सेगमेंट आहे डब्ल्यू झेड हा आपण बायसेट करणार. म्हणजे इथे परपेंडिक्युलर होणार आहे. पहा तर हा पॉईंट मिळेल आपल्याला एक्स. याप्रमाणे ट्रायंगल होणार आहे आपला. नंतर आपण एक्स आणि झेड जॉईन करून घेणार. पहा म्हणजे एक्स वाय ही साईड मोठी आहे बरोबर आहे आणि एक्स झेड त्यापेक्षा लहान आहे. दोघांचा डिफरन्स किती आहे 2.7 सेंटीमीटरचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर काढायचा आहे. क्यू आर ही साईड दिलेली आहे 6.5 सेंटीमीटर. सर्वप्रथम आपण क्यू आर ही साईड काढू आणि क्यू पॉईंटवर आपल्याला अँगल काढायचा आहे 60 डिग्रीचा. पहा क्यू आरची लेंथ आहे 6.5 सेंटीमीटर. फ्रॉम 0 to 6.5 क्यू आर 6.5 सेंटीमीटर आपण काढलेली आहे. क्यू पॉईंटवर अँगल काढायचा आपल्याला 60 डिग्रीचा. क्यू पॉईंटवर अँगल काढायचा आहे 60 डिग्रीचा. पहा 0 हे इथे 60 आहेत. 60 डिग्रीची मार्किंग केलेली आपण. तर येथे साईड कोणती मोठी आहे, येथे पी क्यू साईड मोठी आहे, कारण पी क्यूमधून पी आर साईड मायनस होते. म्हणजे पी क्यू मोठी आहे. जी पहिली साईड असेल ती मोठी असते आणि जी दुसरी असेल ती लहान असते. म्हणजे येथे काय आहे पी क्यू ग्रेटर आहे पी आरपेक्षा. तर आपल्याला क्यू आर हा सेगमेंट दिलेला आहे. म्हणजे पॉईंट उरतो आहे पी बरोबर आहे. क्यू आर हा सेगमेंट दिलेला आहे आपल्याला. पी पॉईंट या दोन पॉईंट व्यतिरिक्त असेल बरोबर आहे. पी सपोज येथे असेल तर ही पी क्यू मोठी आहे आणि पी आर लहान आहे. ही लहान होईल त्यापेक्षा. म्हणजे लेफ्ट साईडची साईड म्हणजे डाव्या हाताची साईड मोठी आहे. ती जर मोठी असेल तर आपल्याला अँगलचा रे हा जो अँगल येणार आहे 60 डिग्री अँगलचा रे आपल्याला ह्या बेसच्या वर वाढवायचा आहे. आपल्याला ह्या बेसच्या वर रे वाढवायचा आहे, कारण डाव्या हाताची साईड मोठी आहे, पी क्यू मोठी आहे. पहा येथे आपण बेसच्या वर अँगल काढणार आहोत. हा पॉईंट घेतलेला आहे आपण 60 डिग्रीचा. बेसच्या वर आपल्याला रे एक्सटेंड करायचा आहे. डिफरन्स किती आहे 2.5 सेंटीमीटर. तेवढा डिफरन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचा आहे 2.5 सेंटीमीटर. आणि ज्या पॉईंटवर अँगल काढलेला आहे त्या पॉईंटपासून आपल्याला त्या रेवर मार्किंग करायची. हा अँगल काढलेला आहे आपण 60 डिग्रीचा. हे डिस्टन्स आहे 2.5 सेंटीमीटर. पी क्यू हा पॉईंट आर नाही आहे, हा वेगळा पॉईंट. सपोज हा एम घेऊ पॉईंट आपण. तर आपल्याला काय करायचं आहे एम आणि आर जॉईन करून घ्यायचे आहेत. एम आणि आर जॉईन केल्यानंतर जो सेगमेंट मिळतो तो आपल्याला बायसेट करायचा आहे. म्हणजे पहा हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतला आपण. हाफ म्हणजे येथे होईल, हाफपेक्षा जास्त पाहिजे आपल्याला. येथे मार्किंग करणार, येथेही मार्किंग करणार आणि नंतर त्याच डिस्टन्सने येथे मार्किंग करणार, येथेही मार्किंग करणार. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन पॉईंट मिळालेत ते दोन पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. परंतु जॉईन करताना ती लाईन आपल्याला पुढे वाढवायची आणि अशी वाढवायची की ह्या अँगलच्या रेला ती इंटरसेक्ट झाली पाहिजे. म्हणजे पहा हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण वाढवला तर अँगलच्या रेला मॅच झाली पाहिजे. ही पण वाढवावी लागेल आणि ही पण वाढवावी लागेल. पुढे पॉईंट मॅच होईल बरोबर आहे. म्हणजे ही साईड आपण वाढून घेऊ. पुढे एक्सटेंड केली आपण तर ही पण पुढे वाढवावी लागेल.
ज्या ठिकाणी दोन लाईन्स या टच होतील तो पॉईंट आपला कोणता असेल? पी पॉईंट असेल. अजून पण टच झालेलं नाही आहे. आता काय करू आपण, ही पण साईड थोडी एक्सटेंड करू आणि ती पण एक्सटेंड करू. इथे आपण ही पण साईड एक्सटेंड करून घेऊ. इथे पॉईंट मिळतो आहे आपल्याला, म्हणजे हा पॉईंट कोणता असणार आहे? पी पॉईंट असणार आहे. तर आता आपल्याला पी आणि आर जॉईन करून घ्यायचे. पी पॉईंट येथे आहे आणि आर पॉईंट आपला येथे आहे. हे पी आणि आर जॉईन करून घ्यायचे आहेत. हा पी पॉईंट, हा क्यू आणि हा आर पॉईंट म्हणजे आपला ट्रायंगल पी क्यू आर तयार झालेला आहे. रफ फिगर तुम्हाला काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, ट्रायंगल ए बी सी काढायचा आहे. साईड दिलेली आहे बी सी 6 सेंटीमीटर, अँगल दिलेला आहे बी पॉईंटवर 100 डिग्रीचा. तर आपल्याला डिफरन्स दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर. बेस आपण बी सी घेणार 6 सेंटीमीटरचा. फ्रॉम 0 to 6 हा झालेला बेस बी सी आहे. आपल्याला अँगल दिलेला आहे बी पॉईंटवर, तो काढून घेऊ आपण. अँगल बी पॉईंटवर फ्रॉम 0 to 100 हा अँगल कोणता येणार आहे? बी अँगल, तो दिलेला आहे. हा अँगल 100चा होतो आहे. आता आपल्याला रे कुठे वाढवायचा? बेसच्या खाली वाढवायचा का बेसच्या वर वाढवायचा? हे कसं ठरवायचं? तर त्यासाठी साईड कोणती मोठी आहे? ए सी मोठी आहे आणि ए बी लहान आहे. पहिली जी साईड आहे ती मोठी आहे, म्हणजे इथे काय आहे? ए सी मोठी आहे ए बीपेक्षा. बरोबर आहे, ए सी ग्रेटर आहे ए बीपेक्षा. ए सी म्हणजे ए पॉईंट आपला या दोन पॉईंट व्यतिरिक्त आहे. सी पॉईंट म्हणजे सी पॉईंटपासून तयार होणारी साईड मोठी आहे, म्हणजे राईट साईडची साईड मोठी आहे. या पॉईंटपासून तयार होणारी साईड जर मोठी असेल तर आपल्याला अँगलचा रे बेसच्या वर वाढवायचा आहे. आणि या पॉईंटपासून तयार होणारी साईड जर मोठी असेल तर अँगलचा रे आपल्याला ह्या बेसच्या खाली वाढवायचा आहे. ए सी म्हणजे सी पॉईंटपासून तयार होणारी साईड कोणती? ए सी होईल आणि ती आपल्या राईट साईडला आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? अँगल आपल्याला ह्या बेसच्या खाली वाढवायचा आहे, म्हणजे अँगलचा रे बेसच्या खाली वाढवायचा आहे आपल्याला. बेसच्या खाली आपण एक्सटेंड करू. तर आता आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्स आहे तो मार्किंग करायचा आहे बेसच्या खाली. 2.5 डिफरन्स आहे तो कंपासमध्ये घेणार आपण आणि बेसच्या खाली मार्किंग करणार आपण. बेसच्या खाली मार्किंग केली आपण. हे डिस्टन्स आहे 2.5 सेंटीमीटर. मार्किंग लिहिणं आवश्यक आहे 2.5 सेंटीमीटर. तर आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि सी पॉईंट आपण जॉईंट करून घेणार. सपोज हा डी पॉईंट आहे, हा पॉईंट ए नाही आहे, ए आपल्याला अजून मिळालेला नाही आहे पॉईंट. सी आणि डी आपण जॉईन करून घेणार. सी आणि डी जॉईन केल्यानंतर जो सी डी सेगमेंट मिळेल तो आपल्याला काय करायचा आहे? बायसेट करायचा आहे. म्हणजे हा सी डी सेगमेंट बायसेट करायचा आहे आपल्याला. या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स कंपासमध्ये घेणार, मार्किंग करणार. हे जे दोन पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत ते पॉईंट आपण जोडून घेणार, पण असे जोडून घेणार की या अँगलच्या रेला ते टच झाले पाहिजेत. म्हणजे ही लाईन आपण एक्सटेंड करणार. हे दोन पॉईंट जोडले आणि पुढे लाईन वाढविली तर अँगलच्या रेला या पॉईंटमध्ये टच होते. हा जो पॉईंट असेल तो आपला ए पॉईंट असणार आहे. ए बी सी म्हणजे ए आणि सी पुन्हा जॉईन करून घ्यायचे आपल्याला. ए आणि सी जॉईन करायला विसरायचं नाही, तरच आपला ट्रायंगल पूर्ण होईल. म्हणजे ट्रायंगल ए बी सी हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. म्हणजे येथे ए सी साईड मोठी आहे. येथे ए सी साईड मोठी आहे आणि ए बी कशी लहान आहे. बरोबर आहे, म्हणजे राईट साईडची साईड ह्या ट्रायंगलमध्ये सी पॉईंटपासून तयार होणारी साईड मोठी असेल, म्हणजे इकडल्या पॉईंटची साईड मोठी असल्यामुळे आपण काय करणार? अँगलचा रे बेसच्या खाली वाढविणार. जर या पॉईंटपासून तयार होणारी साईड जर मोठी असेल तर अँगलचा रे आपण बेसच्या वरच्या साईडला वाढविणार. हे फक्त लक्षात राहणं आवश्यक आहे. याप्रमाणे आपला रिक्वायर्ड ट्रायंगल ए बी सी होणार आहे. रफ फिगर तुम्हाला काढता येईल.
समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.